एक मराठी नाटक ज्याला पाहून प्रेक्षक अस्वस्थ झाले, ज्याच्या कथेला अश्लील म्हटलं गेलं आणि ज्याला थांबवण्यासाठी सरकारच्या सेन्सरशिप बोर्डापासून ते थेट हायकोर्टापर्यंत लढाई गेली. पण प्रश्न असं काय होतं या नाटकात की त्याने संपूर्ण समाजाच्या मोरॅलिटीलाच आरसा दाखवला. हे नाटक होतं विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर. 10 मार्च 1972 या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. यात दिग्दर्शन होतं कमलाकर सारंगांचं आणि रंगमंचावर उभा राहिला एक असा माणूस जो समाजाच्या नियमांनाच नाकारत होता. सखाराम एक बुक बाइंडर, लग्न संस्था आणि समाजाच्या नैतिक नियमांना नाकारणारा. ज्या स्त्रियांना त्यांच्या नवऱ्यांनी घराबाहेर काढले त्या स्त्रियांना तो आपल्या घरात आश्रय देतो, पण एका अटीवर. त्यांना जर त्याच्या घरात राहायचंय तर त्याचे नियम पाळायचे. सखारामचा दावा असतो, मी तुम्हाला घर देतोय, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जेव्हाही जायचंय तेव्हा जा. ऐकायला प्रगतिशील, पण प्रत्यक्षात हीच तर या नाटकाची सगळ्यात मोठी विसंगती आहे. नाटकात त्याच्या आयुष्यात येतात लक्ष्मी आणि चंपा, एक धार्मिक तर दुसरी बंडखोर, आणि या तिघांच्या नात्यातून सुरू होतो एक संघर्ष. आणि शेवटी सखारामने स्वतःसाठी उभी केलेली व्यवस्था ही त्याच्याच आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका बनते. आणि इथेच विजय तेंडुलकर प्रेक्षकांना एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात. आपण खरंच प्रगतिशील आहोत की फक्त आपल्या सोयीचे नियम आपण स्वतः बनवतो? आणि कदाचित याच प्रश्नामुळे सखाराम बाइंडर हे फक्त एक नाटक राहिलं नाही, ते बनलं वादाचा विषय. नाटकाच्या प्रयोगानंतर त्याच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. सेन्सॉर बोर्डने त्याच्यावर अनेक अटी लादल्या आणि आर्काइव्हर रेकॉर्ड्सनुसार नाटकात तब्बल 32 कट करण्यात आले. नाटकाचा प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हे प्रकरण पोचलं थेट बॉम्बे हायकोर्ट पर्यंत. पण इथे गंमत अशी की ज्या नाटकावर समाज बिघडेल म्हणून बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, त्याच नाटकाने समाजातला एक खरा प्रश्न सगळ्यांसमोर आणला होता. स्त्रीचं स्वातंत्र्य, पुरुष सत्तेची मानसिकता आणि मोरॅलिटीच्या नावाखाली चालणारा डबल स्टँडर्ड. आणि म्हणूनच सखाराम बाइंडरचा खरा धक्का हा त्याच्या विषयात किंवा त्याच्या भाषेत नाही, तर या प्रश्नात आहे सखाराम चुकीचा आहे, पण त्याला जन्म देणारा समाज खरंच बरोबर आहे का? कदाचित तेंडुलकरांना उत्तर द्यायचंच नव्हतं, त्यांना फक्त प्रेक्षकांसमोर प्रश्न ठेवायचा होता. आणि म्हणूनच 1972 मध्ये रंगमंचावर आलेलं हे नाटक आजही आपल्याला अस्वस्थ करतं. कारण काही कलाकृती हे तुमचं मनोरंजन करत नाहीत, तर त्या तुमच्या विचारांशी बांधतात. आणि सखाराम बाइंडर हे त्यापैकीच एक. कारण नाटक ते नसतं जे तुम्हाला काहीतरी सांगतं, तर ते असतं जे तुम्हाला स्वतःच्या विचारांवरच प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि कदाचित म्हणूनच सखाराम बाइंडर हे आजही संपलेलं नाटक नाही, तो अजूनही आपल्यासमोर उभा असलेला एक प्रश्न आहे.